देवी, हे शेवटचं. यापुढे माझ्या हातून असं काही घडू देऊ नकोस ज्याने भावना मॅडमना त्रास हो. खूप मोठी चूक झाली आहे माझी. खरंच मूर्खपणा केलाय मी. काय तर म्हणे त्यांना न्याय मिळवून द्यायला निघालो होतो आणि काय केलं मी? त्यांना घराबाहेर जावं लागेल अशी वेळ आणली त्यांच्यावर. तुम्हाला कौल दिला होतास तर का नाही जाऊन त्यांना विचारलं मी? का नाही विचारलं त्यांना की तुमच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालू? का नाही सांगितलं त्यांना की माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम? त्यांच्या पाठीमागून वार केलाय भ्याडपणे. स्वतःला फार शहाणा समजत होतास ना. सिद्धिराज संपतराव गाडे पाटील कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ हेच कळत नाहीये मला आता. देवी, ही चूक कशी दुरुस्त करू मी? तूच सांग मला. काय पाप केलीत मी मागच्या जन्मात म्हणून मला हे सगळं भोगावं लागतंय. असं का केलंस तू माझ्या बाबतीत? तू का अशी परीक्षा बघतेस माझी? हे काय माझ्या गळ्यात? माझ्या नकळत माझ्या गळ्यात हे बंधन घालणाऱ्याला मी शोधल्याशिवाय राहणार नाही. तू माझी परीक्षा घेतेस ना? मी सुद्धा त्या परीक्षेला उतरायला तयार आहे. माझं नशीब कितीही वाईट असलं ना तरी सुद्धा माझ्यात अजूनही लढायचं बळ आहे. माझ्या अंगातल्या या बळावर मी माझ्या नशिबावर मात करणारच. मला शक्ती दे आई, मला शक्ती दे. आई, तूच सांग मला आता मी काय करू यातून. आई सांग ना. भावना मॅडम, तुम्ही ठीक आहात का आता? तुमचा हा प्रश्नच चुकीचा आहे सिद्धिराज. आता मी ठीक तेव्हाच होईल जेव्हा माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र कोणी बांधलंय ते मला कळेल. पदरी एक मूल असणाऱ्या एकट्या बाईच्या गळ्यात तिच्या नकळत मंगळसूत्र घालण्यासारखा भ्याडपणा
आजपर्यंत कुणी केला नसेल. आता लवकरात लवकर तो माणूस सापडायला हवा. तुमच्या बरोबर जे घडलं ते खरंच खूप वाईट होतं. आपण पूर्णपणे प्रयत्न करूया त्या माणसाला शोधायचा. एक विचारू तुम्हाला, तो जर तुमच्या समोर आला तर तुम्ही माफ कराल त्याला? माफ? ज्याने माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या माणसाला मी माफ करू? आतापर्यंत माझं लग्न होत नव्हतं म्हणून सगळा समाज मला टोमणे मारत होता, पण यानंतर सगळे लोक माझ्या चारित्र्यावर संशय घेणार आहेत. समाज माझ्याकडे मी एक लफडेबाज मुलगी आहे या नजरेनं बघणार आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर समाजात वावरताना या मंगळसूत्राचं ओझं होणार आहे मला. आणि ज्यांनी हे सगळं केलं त्या माणसाला मी माफ करू असं म्हणताय तुम्ही? लायकीच नाहीये त्याची. त्या माणसाला मी कधीही माफ करणार नाही. त्या उलट माझा समोर आला ना तर जन्माची अद्दल घडवीन मी त्याला. सोडणार नाही. भावनाताई, भावनाताई, आई, आई अगं जयंतला यायला थोडा उशीर होईल, जेवायला पोहोचेल तो. मला वेळ होता मग मी पुढे आले निघून. भावनाताई कुठे आहे? आई, नवेनी काय झालंय? घरात सगळे असे शांत का आहेत? आई, कसा झालाय ताईचा बघण्याचा कार्यक्रम? तो मुलगा भेटला का ताईला? आणि आनंदीला पण भेटला ना तो? कारण हिचं आधीच लग्न झालंय. काय झालंय नक्की? कोणी काहीच का बोलत नाहीये? सगळे असे शांत का आहेत? आई, मला सांगेल का कुणी नक्की काय झालंय ते? आता कळलं तुला जानू? कळलं का? नाही, एकदा का या घरातल्या मुलीचं लग्न झालं की या घरातले लोक तिच्याशी असंच वागतात. बरं झालं तू तुझ्या डोळ्यांनी हे सगळं बघितलंस म्हणून. नाही तर नेहमी तुला वाटतच होतं ना की मंगलताई येते आणि फक्त कुरकुर करते. आता कळलं ना? कळलं ना? अगं कुणी तुला इथे काहीही सांगणार नाही, कारण एकदा लग्न झालं की मुलीला परक करून टाकतात इकडचे लोक. मंगलताई, तू उगीच काहीही बोलू नकोस. हे बघ, मला माहिती असं काही झालेलं. मावशी, तू भावना आईला बघितलंस का? नाही का बाळा, मी तर आत्ताच आली आहे घरी. वेंकी मामा, तू भावना आईला बघितलंस?
वीणा मामी तू भावना यायला बघितलंस? नाही ग. आनंदी बाळा, भावना आई खोलीत नाहीये? नाही ना आजी. अहो, असं कसं? अगं मगाशी माझ्याशी बोलली आणि तिच्या खोलीतच गेली नंतर. झालं. आधी स्वतः वाह्यातपणे वागायचं, मग आमच्या जीवाला घोर लावायचा. आता कुठे माती खायला गेले माहित नाही. आमचा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. संतोष, गप्प बस जरा. वाटते ते बोलू नकोस. स्वतःचं तोंड चालवण्यापेक्षा जरा हातपाय चालव आणि भावनाला कसं शोधायचं हा विचार कर. हो ना, तिच्या बघण्याच्या कार्यक्रमासाठी सुट्टी घेतली होती, ती वाया गेली. मग आता तिच्या शोधण्याच्या कार्यक्रमासाठी ती सार्थकी लावूया. चला चला शोधूया, चला. एक मिनिट, तुम्ही एवढं पॅनिक का होताय? आपल्यापैकी कुणी भावनाताईला फोन केलाय का? नाही ना? मी करून बघतो. एक मिनिट. आई आई मी परसदारी बघ. हो बघ बघ, सगळ्या खोल्यांमध्ये पण बघून घे. हा? जा 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 जा, बाहेर बघ. नीट अंगणात बघ. चलते का ती? नाही उचलत नाहीये म्हणून. अहो आपण बाहेर जाऊया. कारण हिचं आधीच लग्न झालंय. काढ ते मंगळसूत्र, काढ. काढ म्हटलं ना, काढ. तो जो कोणी नराधम आहे ना, ज्याने माझ्या मुलीला फसवून तिच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्याला शोधून काढ आणि माझ्या समोर आणून उभा कर. या हाताने जीव घेणार आहे मी त्याचा. या आणशील ना त्याला, शोधून आणशील ना त्याला. वचन दे तुम्हाला, सिद्धू, मला वचन दे, तू त्या नराधमाला शोधून आणशील. आतापर्यंत माझं लग्न होत नव्हतं म्हणून सगळा समाज मला टोमणे मारत होता. पण यानंतर सगळे लोक माझ्या चारित्र्यावर संशय घेणार आहेत. तो जर तुमच्या समोर आला तर तुम्ही माफ कराल त्याला? माफ? ज्याने माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या माणसाला मी माफ करू? निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. तुटलेल्या काचेचं सपन हे डोळ्यात माझ्या देवा.
संपतराव थोडी चर्चा करायची होती. परत कसली चर्चा करायची? फुटेज आणले असतील तर दाखवा. एवढा सोन्यासारखा देवीचा उत्सव आयोजित केला, कुठल्या भामट्यानं देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरलं कोणास ठाऊक. हा साहेब, फुटेज घेऊनच आलोय. अबा बघत काय बसला, दाखवा ना. सिद्धीराज, या इकडे या. देवीच्या उत्सवात देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरीला गेलं, त्याचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन आले. कुठल्या भामट्यानं देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरलं आणि त्याचं काय केलं देव जाणे. ना ताई, ताई, अगं तू 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 बरी आहेस ना? हा, आता तू मगासपासून हॉर्न देतोय, तुला कुठे लक्ष कुठे आहे तुझं? तू तू इथे काय करतोस विश्वा? ती सोडून जात होतो, पण तू कशी आहेस? बरी आहेस ना? हो, मी ठीक आहे, मी बरी आहे. ताई, तुला बरं वाटत नाहीये का? चेहरा बघ कसा झालाय. नाही, मी बरी आहे, बरं वाटतंय मला. काय झालं? चक्कर वगैरे आली आहे ना? पाणी देऊ का? नाही नाही, नको नको, मला बरं वाटतंय. तुम्ही गेलात तरी चालेल, जा. ताई, खरंच तुला बरं वाटतंय ना की आपण 5 मिनिटं बसूयात का इथे? नाही नको, मला घरी जायचंय, मी घरी जाते. हो, जा तू घरी, पण आधी आपण डॉक्टरांकडे जाऊयात. ये. अरे मी तुला सांगितलं ना, मला घरी जायचंय. मला काही नाही झालंय, मला आता घरी जाऊ दे, बाकी काही नकोय मला. ओके ओके, नो प्रॉब्लेम, जा तू घरी, पण मी येईन तुला घरी सोडायला. ताई प्लीज, नाही म्हणू नकोस. रिक्षा. एक मिनटं, जरा पुढे घेता का? हे बघा साहेब, इथून व्हिडिओ आहे ना, इथं मंगळसूत्र आहे देवीच्या गळ्यामध्ये. आता आपण पुढचा व्हिडिओ जरा बघू काय होते. हां, हे बघा, इथून मंगळसूत्र गायब झालं. अरे असं कसं घडलं? आधीच्या व्हिडिओमध्ये देवीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि दुसऱ्यामध्ये गायब झालं. पण चोरी झालेल्या वेळेचं फुटेज कुठे आहे? हे बघा, फुटेजमध्ये कधी कधी गडबड होते, मी टाइमलाईन चेक करतो. खरा दोन मिनिटांचं फुटेज गायब आहे आणि नेमक्या त्याच 2 मिनिटांमध्ये चोराने मंगळसूत्र लंपास केले. हे चोर चोर काय म्हणतायत? मी चोर नाहीये, मी फक्त देवीच्या कौलाचं पालन केलंय. आता झाली का पंचायत? हा चोरटा चांगला गुन्हेगार दिसतोय, आता पकडायचं कसं त्याला? साहेब, आपण मंदिरात सगळीकडे CCTV लावले, त्यावेळी नेमकं गाभाऱ्यात कोण होतं हे बघितलं आणि त्यांची झडती घेतली तर? अहो, असं करून कसं चालेल?
लोक चिडतील. देवीच्या गाभाऱ्यात किती लोक होती आणि त्यात मान्यवर पण असणार. असं कसं करता येईल? देवीच्या भक्तांची झडती घ्यायची. अशी डिलीट झालेली फुटेज मिळवणं म्हणजे जरा जिकिरीचंच काम आहे. शक्यता फार कमी आहे. पप्पा मी आलोच. आता तू कुठे चाललायस? जरा काम होतं ते आलोच. सिद्धूचा चेहरा पाहिलात का सुनबाई? लग्नाचं टेन्शन आलंय वाटतं त्याला. तिकडं पूर्वीच्याही जीवाला घोर लागलाय. हो, माझ्याही मनात हाच विचार आला आई. बहुतेक पूर्वीलाच भेटून आला असावा. पण एवढं मात्र नक्की की त्यांना दोघांनी एकमेकांबद्दल मनात जिव्हाळा आहे. पण हा जिव्हाळा जिवंत ठेवा. त्या लोकांच बाकीच्या पार्टीच्या कामामध्ये अडकू नका. चोर काय आज न उद्या सापडेल, पण आपल्या सिद्धूचं लग्न तुटू नये यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. कळलं काय? थांबा, मी बघते. भावना, भावना कुठे होतीस तू? आई, हे बघ तुझी लाडकी लेक आली. काय म्हणजे? हा आई, भावना, आता तरी तुझा जीव भांड्यात पडला का आई? अगं ताई, होतीस कुठे तू? आम्ही किती फोन केले तुला. हो ना, आम्हा सगळ्यांना किती टेन्शन आलं होतं अगं. भावना, बरी आहेस ना तू? विश्वा, तू घेऊन आलास हिला? हो काकू. कुठे भेटली तुला ही? वाटेत भेटला का तुम्ही? हो. हे बघ, हे सगळे प्रश्न तू नंतर विचार. भावनाला आत्ता येऊ दे. ये ये भाऊ, ये विश्वा, ये बस. भावना, विश्वा, अरे तू दारातच का उभा आहेस? ये ना आती. ये. मंगल, हो, बस ना. बस बाळा. आनंदी, तू कुठे गेली होतीस? मी किती शोधलं तुला. मी पाणी घेऊन येते. विश्वा, कुठे भेटली भावना तुला? काकू, ऍक्च्युली भावना ताई रस्त्यावरून चालत होती, पण तिचं लक्षच नव्हतं. अचानक एक गाडी आली समोर. त्या ड्रायव्हरने किती हॉर्न वाजवले, अप्पर टिप्पर दिले, पण ताई तिच्याच तंद्रीत होते. शिवानी, मी तिथूनच चालत होतो आणि गाडी ताईला धडकणार तेवढ्यात मी हात धरून बाजूला खेचला.
काकू एक सांगू का? मला वाटतं भावनाताई अजूनही शॉकमध्ये आहे. म्हणजे तिथून इथे येईपर्यंत एक शब्दही बोलली नाही ती. विश्वा, अरे तुझे आभार कसे म्हणू मला कळत नाहीये. हो काका प्लीज असं नका म्हणू. नाही अरे विश्वा, तुला काय सांगायचं, आमच्या घरात काय काय प्रॉब्लेम चालू आहेत. पुरे संतोष पुरे. मी काय चुकीचं बोललो? हा, पळून जाणार ही आणि आई ओरडते मला. बघितलं आपल्याकडे उलटी गंगा वाहते. संतोष तू तुझ्या खोलीत जाणार आहे बाबा. हो जातो जातो, मला काही कामच नाहीत ना. चुकीचं बोलतो मी, माझी तरी कामं करतो कटकट नुसती. काय थँक्यू विश्वा. तू नसतास तर काय झालं असतं देव जाणे बाबा. हो ना रे, तुझ्यामुळे आमची भावना सुखरूप घरी परत आली. प्लीज असं फॉर्मल नका ना वागू. कोणी असतं तर त्याने हेच केलं असतं ना. त्यामुळे प्लीज थँक्यू वगैरे नका म्हणू. अरे तुला वाटते तू काही केलं नाहीस, पण तू आमच्यावर किती उपकार केलेस तुला काय सांगू. मंगल, सिंचना, भावनाला तिच्या खोलीत घेऊन जा. जा बाळा. बरं, थोडस खाऊन जाशील. हा काकू ऐका ना, मला एक खूप महत्वाचं काम आहे. मला निघावं लागेल खरंच. तुम्ही भावनाताईची काळजी घ्या. तिला या शॉकमधून अजून सावरू दे. निघतो मी. अरे बाळा असं नको करू. आता तिने संजयला काहीतरी खाऊन जाशील ना. नाही काकू, खरंच खूप उशीर झालाय. निघावं लागेल. हा पुन्हा येशील. हा हो नक्की. तुझे पुन्हा एकदा आभार. जानू, त्याला दारापर्यंत सोडशील. हा विश्वा, पुन्हा एकदा खरंच तुझे खूप खूप आभार रे. आणि पुढच्या वेळेस येशील तेव्हा जेवायलाच आहे. हा नक्की, संकोच नको करूस. हो नक्की. जानू, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. येऊ का? हा या ना वहिनी. काय झालंय सिद्धू? असा एकटाच बसून कसला विचार करतोयस? नाही काही नाही येते असंच. हे बघ सिद्धू, मला माहिती आहे तू काहीतरी विचार करतोस आणि त्याबद्दलच मी तुझ्याशी बोलायला आली आहे. असं काही नाही आहे वहिनी, तुम्ही मुगाच विचार करता. हे बघ सिद्धू, तुझं असं गप्प बसणं, मन मोकळेपणानं न बोलणं एक दिवस तुझ्या अंगलट येणार आहे. असं एकट्यात विचार करण्यापेक्षा मी म्हणते मनात जे काय असेल ना ते सांगून टाक. आणि ही एकच गोष्ट मी किती वेळा समजवली तुला. असं कसं सांगू शकणार आहे मी? हे सगळंच प्रकरण जाम गुंतागुंतीचं होऊन बसलंय आता. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? वहिनी, हेच सगळं पूर्वी माझं लग्न, त्यात भावना मॅडम. सिद्धू, हा गुंता तुलाच सोडवायला लागेल. आणि
मी तर म्हणते तू सरळ जाऊन सांग ना भावनाला की माझं तुझ्यावर प्रेम आहे. या सगळ्यांनी काय होणार आहे पण आता? आणि तिच्या मनात काय ते कळेल. आणि तिलाही असंच वाटत असेल ना तुझ्याबद्दल, तर मग प्रश्नच संपला. मग तू पूर्वीशी लग्न करायला नकार दे आणि घरच्यांना सांग तुझ्या आणि भावनाच्या नात्याबद्दल. हं? सिद्धू, लग्न हा आयुष्यभराचा निर्णय असतो आणि तू माझ्या लहान भावासारखा आहेस ना, म्हणून फक्त तुझ्या काळजीपोटी बोलायला आले मी इथे. पुढे काय निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे, पण फक्त घरचे म्हणतात म्हणून पूर्वीशी लग्न करावंस तू असं मला नाही वाटत. बाकी नीट विचार कर. हं? मी येते, काळजी घे. हे सगळं इतकं सोपं नाहीये वहिनी. मी भावना मॅडमना सगळं खरं सांगितलं की मीच त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा मुलगा आहे असं सांगून घरी घेऊन आलो तर त्याचा त्यांना खूप त्रास होईल. परत सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागेल आणि त्यांची बदनामी होईल ते वेगळंच. हे सगळं मला सहन नाही होणार आणि मला यातून कसा मार्ग काढायचा हेच कळत नाहीये. जयंत, पोटभर जेवलास ना तू? पोटभर? जानू, जरा जास्त जेवलोय. आई किती आग्रह करतात मला. तरीही मी तिला सांगितलं होतं, पण कसं आहे ना, तू तिचा लाडका जावई आहेस ना, मग असं कसं सोडेल ती तुला? जानू, आज भावनाताईला सोडायला तुझा कोणता मित्र आला होता का? हो ना. अरे, त्या स्थळाचा नकार ताईने खूप मनाला लावून घेतलाय. म्हणजे कधी कधी मला वाटतं माझ्या ताईचं आयुष्य किती अवघड आहे. ती बिचारी जे काही करायला जाते. जानू, कुठला मित्र होता तो? हं? सांग मला, कोणता मित्र आला होता? भावना ताईला घरी मॅडनी सोडलं हे जर जयंतला कळलं तर जयंत पॉझिटिव्ह होणार. माझा कोणीतरी जवळचा मित्र असू शकतो तर ते त्याला सहनच होणार नाही. जानू, सांग ना, कोणता मित्र? रॅन्डम मित्र होता. अरे, रॅन्डम? पण तुझ्या घरचे तर त्याला व्यवस्थित ओळखतात असं वाटलं मला. म्हणजे आता जेवताना म्हणत होते की बऱ्याच दिवसाने आला होता वगैरे. रॅन्डम कसा काय असू शकतो? ते काय ना जयंत, घरी माझ्या कॉलेजचा सगळाच ग्रुप यायचा ना, मग सगळे मित्रमैत्रिणी यायचे, त्यात ना कुणीही यायचं. एवढं काही महत्वाचं नव्हतं ते. ओके. जानू, ये. हो. बस इथे. इथे? इथेच बस ना. अगं जानू, नीट
सरकून बस. किती खोल असेल ही विहीर? माहित नाही मला. लेट इट बी. आता मला सांग, तो मित्र कोण होता? जयंत, तू तू असं का विचारतोयस पण? अगं जानू, मी अगदी साधा प्रश्न विचारतोय. तुझा कोणता मित्र आज घरी आला होता? जयंत, सांग ना जानू, कोण होता? काय करतोयस तू? भीती वाटतेय ना मला. दिस इज ओके. आता सांग मला, कोण होता तू? हो, आम्ही झोपायलाच जाणार आहोत. 5 मिनिटात आलो. शिट. एकीकडे तो मॅड, दुसरीकडे हा वेंकी. दोघं जानूच्या जरा अतिच जवळचे आहेत. आणि ही जानू पण वेंकीचं सगळं का ऐकते? समथिंग इज डेफिनेटली रॉंग. हे दागिने माझे नाही आहेत, हे फेक आहेत. जेव्हा मी घेतले होते तेव्हा तर हे रिअल गोल्डचे होते. मग आता हे कसं झालं? ज्वेलरकडे जाऊन विचारायलाच हवं. हा हॅरी पण ना नेमका आज घरी नाहीये. ते काही नाही, मी एकटीच जाईन आणि विचारून येईन. वेंकी दादा, तू कधी आलास आणि असा का उभा आहेस? काय आहे? उघडून बघू. वेंकी दादा, खूप छान आहे ही चमकी. त्या फुलवालीसाठी आणली आहे ना? माझ्यासाठी? वेंकी दादा, कसली भारी आहे. आवडली, खूप जास्त आवडली. ए पण एक मिनिट, माझ्यासाठी का आणलीस तू ही? मी तुझी लाडकी बहीण आहे म्हणून. घालून दाखव. एक मिनिट. कशी दिसते? छान दिसते.
वेंकी दादा खूप क्यूट दिसतेय. वेंकी दादा थँक्यू सो मच. काय चाललंय जानू? जयंत हे बघ ना, वेंकी दादा माझ्यासाठी घेऊन आलाय. मस्त आहे ना? वाव नाईस. तू आज कामाला नाही गेलास? म्हणजे वेंकी दादा तू आज कामालाच जाणार नाहीयेस? तू एका दिवसात किती सरप्राइजेस देणार आहेस? डन. आज आपण दिवसभर नुसत्या गप्पा मारायच्या. काय गप्पा मारतील हे? माझ्याबद्दल बोलतील का? नाही, हे काय बोलतात मला कळलंच पाहिजे. यांना मी घरी एकटं बिलकुल सोडणार नाही. मला सुद्धा इथेच थांबावं लागेल आज. बड कोइन्सिडन्स जानू. मी पण ॲक्च्युली तुला हेच सांगायला आलो होतो. मला ऑफिसमधून मेसेज आला होता, माझी आजची मीटिंग कॅन्सल झाली आहे. त्यामुळे मी पण आज घरातूनच काम करणार आहे आणि तुमच्यासोबत गप्पाही होते. हो का? पण मग जयंत हे सांगायला तू बॅग का घेऊन आलायस? राईट. हॅबिट, सवय झाली आहे ना ती, त्यामुळे असं झालं. तू पण ना जयंत वेंधळाच आहेस.